नमस्कार, मी विद्या. तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव विद्या नरेश टायनर आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे झटकीपट होणारा मेकअप लुक, जो तुम्ही हळदी कुंकवासाठी करू शकता, फेस्टिवलसाठी करू शकता, छोटे छोटे पार्टी फंक्शनसाठी करू शकता, किंवा तुम्हाला कुठे असं तुमची जे तुम्ही बिगिनर्स असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल तरीसुद्धा तुम्ही हा मेकअप लुक एकदम झटकीपट करू शकता आणि कुणाची हेल्प न घेता करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि छान छान तुमच्या कमेंट्स पण द्यायचे आहेत बरं का. तर चला व्हिडिओला जास्त वेळ न करता सुरू करूया. सगळ्यात पहिले मी माझ्या होटांना म्हणजे थोडं मॉइश्चरायझर करून घेते. रेनेचं हे मॉइश्चरायझर आहे एव्हरीडेचं, तो खूप छान आहे, मस्त आहे. एव्हरीडे म्हणजे रोज आपण याला यूज करू शकतो. याने काय होईल ना, जो पण आपण मेकअप करतोय ना तोपर्यंत आपले होट एकदम छान मॉइश्चरायझर होऊन जाते. आणि सगळ्यात पहिले मेकअप करण्याच्या आधी स्किनवरती आपल्याला स्किनला CTM असं हा जो फॉर्म्युला आहे ना तो तुम्हाला यूज करायचा आहे. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. हा फॉर्म्युला जर तुम्ही यूज करून जर मेकअप केला ना तर तुमचा मेकअप अमेझिंग होणार आहे, एकदम छान होईल. आणि ज्यांना कुणाला समस्या असतात की मेकअप केल्यानंतर काळा पडतो किंवा ग्रे होऊन जातो आणि असं आमच्या चेहऱ्यावरती पॅचेस येतात किंवा असं डार्क सर्कल जास्त दिसतात आमच्या मेकअपमध्ये पण तसं म्हणजे होणारच नाही. कारण की तुम्ही पहिले तुमच्या जी स्किन आहे ना तिचे केअरिंग केली ना तर तुमचे मेकअप अजिबात काळा पडणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की पहिले कधीही फेस वॉश करणं, नंतर क्लिन्झिंग, नंतर टोनिंग आणि त्याच्यानंतर मॉइश्चराईज केल्यानंतरच तुम्हाला मेकअप करायचं. आता हे मी सगळं माझं झालेलं आहे, मॉइश्चराईज पण लावलेलं आहे. कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो हे सगळं दाखवत बसलं तर, त्याच्यासाठी मी हे 3 स्टेप माझ्या फॉलो करून झालेले आहेत. तर आपण आता डायरेक्टली प्रायमरवर येतोय. CTM झाल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावरती बघा, आता हे मी प्रायमर लावते. हे रेनेचं प्रायमर आहे, एव्हरीडेचं आहे, तुम्ही बघू शकता. हे प्रायमर जे आहे ते खूप छान आहे. तर हे मी लावते माझ्या स्किनवरती. एकदम मटरच्या दाण्या एवढंच घेतलेलं आहे. एकदम तुम्हाला क्वांटिटी कमी घ्यायची आहे, जास्त पण नाही. जे ओपन पोर्स असतात ना तर त्यांनी लॉक होण्यास मदत होते आणि आपली स्किनवर जो पण मेकअप आपण करतो ना तो मध्ये असं की स्किनच्या तो मेकअप जात नाही. म्हणून आपल्याला जिथे जिथे ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तिथे तिथे थोडंसं तुम्हाला असं छान प्रायमर लावून घ्यायचं आहे. तर मला इथे नाकावरती वगैरे सगळ्यांनाच ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही बघू शकता. आणि ज्या दिवशी आपण मेकअप करतो त्याच दिवशी स्किन केअर करायची असं नसतं. आपण नेहमी स्किन केअर करत राहायला पाहिजे. तेव्हाच आपण जेव्हा किंवा लग्नासाठी, समारंभासाठी जेव्हा तयार होतो ना तर तेव्हा आपल्या स्किनवरचा जो ग्लो असतो ना तो नॅचरल ग्लो, त्याच्यामुळेच आपला मेकअप एकदम छान आणि सुंदर दिसण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला रोज तुमची स्किनची काळजी घ्यायलाच पाहिजे. आता तुम्हाला आज प्रॉपर मेकअप करून दाखवते. ज्यांना कुणाला डार्क सर्कल असतील किंवा असे बघा पिंपलचे काही डाग असेल, प्रत्येक गृहिणीला लग्न झाल्यानंतर ना खूप असे पॅचेस येतात. आणि किंवा जे बिगनर्स पण असतात त्यांना सुद्धा अभ्यास इतका वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा इथे डार्क सर्कल होतात. किंवा जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे म्हणा, किंवा आपण रोज उन्हामध्ये बाहेर जातो, कॉलेजला जातो, कामावरती जातो आणि सगळे टेन्शन वगैरे असं त्याच्याने पण आपल्या डोळ्यांना डार्क सर्कल येतात. तर ते लपवण्यासाठी किंवा हाईड करण्यासाठी आपल्याला असं बघा एसयूज ब्युटीचं कलर कॅरेक्टर आहे, तर खूप छान आहे हे. तर तुम्ही जर हे यूज केलं ना तर नक्कीच तुमचे जे डार्क सर्कल असतील ना ते हाईड होऊन जातील. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं ना की डार्क सर्कल आहे तिथे तिथे तुम्हाला हे असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मेकअप लुक एकदम छान होतो. तर मला इथे थोडं पिंपल्स आलेले होते तर मी इथे ते लावून घेते. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण कसं आहे ना भरपूर अशा कमेंट्स येतात की तुम्ही फास्ट मेकअप दाखवतात असं. पण काय करणार आहे, व्हिडिओ मोठा होऊन जातो त्याच्यासाठी फास्ट मेकअप दाखवावा लागतो. सो आता आपण हे लावून घेतलेलं आहे आता कलर कॅरेक्टर. त्याने काय होतं ना, जिथे जिथे पिंपल्स वगैरे असतील ते आपले हाईड होऊन जातील त्याच्यासाठी. आता मी हे घेतलेलं आहे फिटमीचं फाउंडेशन. त्याच्यामध्ये माझा शेड आहे 230. तुम्ही बघू शकता मी इतकुसं घेतलेलं आहे. जाऊ दे इथे दाखवते, बघू शकता एकदम थोडंसं घेतलेलं आहे.
आणि मानेला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्हाला, मानेला पण लावायचं आहे. आणि हा एक ब्लेंडर घेतलेला आहे जो मी पाण्यामध्ये असा सोक केला होता आणि त्याच्यानंतर असा पिळून घेतलेला आहे व्यवस्थित असा. आता आपली ब्लेंडिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. जोपर्यंत आपण ब्लेंडिंग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आपला मेकअप चांगलाच दिसत नाही. आता माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि आता मी कन्सिलर लावते. तर फाउंडेशन आणि कन्सिलरमध्ये फरक आहे, कारण की कन्सिलर थोडं थिक असतं आणि फाउंडेशन जे असतं थोडं पातळ त्याची कन्सिस्टन्सी असते. तर आता मी हे लावते. याने काय होतं ना, मेकअप अजून आपला छान, आपला बेस जो आहे तो एकदम छान तयार होऊन जातो. जिथे जिथे आपण आपल्याला असं वाटतं नाही तर होटांजवळ वगैरे असं काळवटलेलं असतं थोडंफार, तर तिथे तुम्ही लावू शकता. आणि इथे आपण डोळ्यांजवळ कारण की आपण कलर कॅरेक्टर केलेलं होतं, तर त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला हे आपण जर लावलं तर आपलं जे कलर कॅरेक्टर आहे ते एकदम व्यवस्थित ब्लेंडिंग होऊन जातं आणि आपण एकदम छान असं ब्लेंड करून घ्यायचं याला. जिथे 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 तुम्ही म्हणजे कन्सिलर लावलेलं आहे ना, तिथेच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे व्यवस्थित. ते असं त्याला हे रफ नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता, ब्लेंडिंग खरंच खूप महत्त्वाची असते मेकअपमध्ये. जर आपण ब्लेंडिंग व्यवस्थित नाही केली तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. आता आपण फाउंडेशन लावून झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण कन्सिलर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर. आपल्याला हेवी मेकअप लुक पाहिजे असेल तर आपण कॉम्पॅक्ट पण लावू शकता. जर तुमच्या स्किनला जर लूज पावडर सूट होत असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर मी आता हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे मेबलिनचं. ते खूप छान आहे. मेकअप प्रोडक्ट हे सगळे 500च्या आतमधलेच आहेत. काहीच असं महाग असे प्रोडक्ट्स इथं मी यूज करत नाही आहे. हे फक्त 500 अंडर 500मध्येच हे प्रोडक्ट मिळून जातील तुम्हाला. आणि जर आपण चांगल्या कंपनीचे, चांगल्या क्वालिटीचे जर प्रोडक्ट वापरले ना, तर आपला मेकअपसुद्धा तितकाच छान मिळतो आणि चांगला पण राहतो. आता बघू शकता तुम्ही, मी छान असं माझ्या मानेला वगैरे छान असं कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेलं आहे. तर आपण पहिले काउंटरिंग करून घेऊया. त्यासाठी मी घेतलेला आहे हा कलर. कधीही काउंटरिंग घालायला करताना अशाच पद्धतीनेच वरच्या साईडने करायची आहे. आणि जेव्हा आपण इथे काउंटरिंग करतो ना, ते खालच्या दिशेने करायची. आता माझं काउंटरिंग झालेलं आहे. थोडी नाकाची बाकी होती, तर मी आता हातानेच करते आहे थोडं. असं मी हातावरती घेतलं आहे आणि असं याने काय होतं ना, आपलं नाक एकदम सरळ दिसण्यास मदत होते. आणि त्याला पण असं आपण खाली खालीच करायचं आहे. असं थोडंसं हे ब्रिजवरती असं थोडं असं खाली करून घ्यायचं आहे. तर आता ही जी पॅलेट आहे एल ब्युटीची आहे आणि याच्यातलाच मी ब्लश घेते. आणि आता याच्यातला मी ब्लश असा एकदम एक नाही घेते, तर मला हा ब्लश सगळा मिक्स करून मी लावणार आहे. थोडंसं पिंकिश अशी एकदम छान दिसेल. थोडीशी स्माईल करायची आणि मग लावायचं. एक्स्ट्रा जे प्रोडक्ट्स असतात ते आपल्याला असं डस्ट करून घ्यायचं. थोडंसं नाकाला लावायला आवडतं म्हणून मी असं लावून घेतलेलं. बघू शकता किती सुंदर चेहरा दिसतोय आता मस्तपैकी. नाहीतर पहिले आपण जेव्हा फाउंडेशन लावतो ना, तर ते असं कॅनव्हससारखा एक व्हाईट चेहरा तयार होतो. त्याला आपल्याला आकार द्यायचा असतो, थोडंसं हे करायचं असतं. आता आपण लावणार आहोत हायलायटर. तर मी हायलायटर ही बोटानेच लावते. इथं जस्ट आपण जिथे ब्लश लावला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला लावायचं आहे, नाकाच्या ब्रिजवरती.
जे आपले हाय पॉईंट्स असतात ना तिथे लावायचे, तर बोटांच्या इथे, कारण की बघणाऱ्यांची नजर आपल्या अशी चेहऱ्यावरतीच जाते, तर तिथेच आपल्याला हायलायटर लावायचं असतं, जसं की आपल्या गालाच्या वरती, इथे जसं ब्लशच्या वरती, नाकावरती, इथे आणि इथे. पण आता हायलायटर पण आपलं लावून झालं आहे. मेकअप करणार आहोत, तर आईज मेकअप करण्यासाठी जर तुम्हाला येत नसेल तर बघा, मी आता याच्यामधला तुम्हाला दिसतो की हा शेड घेते आहे, तर ऊन येतं आहे थोडंसं त्याच्यामुळे, पण व्हिडिओ उन्हातच छान बनतात म्हणून तर हा घेते आहे कलर. बोटांनी ना कलर खूप छान असे ब्लेंड होतात अशा आईजवरती, आणि जर तुम्हाला ब्रशनी करायचे असेल तर तुम्ही ब्रशनीही करू शकता, पण मला यांनीच आवडतं जास्त करून माझ्या आईजवरती करायला. आणि त्याच्यानंतर मी आता ही ग्रीन साडी घातलेली आहे, म्हणून थोडासा ग्रीन कलर जो आहे हा, तर तो थोडा मी आउट कॉर्नरला लावणार आहे. थोडं कॅमेऱ्यामध्ये बघून मेकअप करायला थोडंसं इथे वेळ लागतो, पण तुम्ही जर हा मेकअप केला ना तर इझिली होऊन जातो तुमचा मेकअप लुक तयार. तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लागलेलं आपला लावून झालेला आहे. तर आपण याला आता एक हा जो आहे ना गोल्डन कलर, तर त्याने आपण असं व्यवस्थित ब्लेंड करू, म्हणजे दोन्ही कलर जे आहेत ते थोडे मिक्स होऊन जातील आणि एकत्र मस्त दिसतील ते. तर मी छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता कलरचं आयलायनर आहे आणि हे खूप छान आहे. जे बिगनर्स वगैरे असतील ना तर त्यांना यांनी एकदम सोपं होऊन जातं लायनर लावताना, म्हणून अशा पद्धतीचं लायनर तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही पटकन आयलायनर लावू शकणार आपल्या. आणि डोळा एकदम असा खालच्या दिशेने बघायचं किंवा असं स्थिर ठेवायचा आणि त्याच्यानंतर लायनर लावायचं. तर बघा मी एकदम छान एकाच याच्यामध्ये छान असं लायनर लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या डोळ्याला पण मी छान तसंच छोट्याशा मी विंग्स काढलेल्या आहेत, एकदम जास्त नाही काढलेल्या, एकदम छान छोट्याशा काढलेल्या आहेत, जेणेकरून आपले डोळे एकदम छान उठून दिसतील. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजळ पेन्सिल पण यूज करू शकता, आणि जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही काजळ पेन्सिल स्किप पण करू शकता. तर आता आपण आपल्या डोळ्यांना काजळ लावून घेणार आहे, कारण की जेव्हा की आपण मराठमोळा किंवा समारंभासाठी जो मेकअप करतो ना, तर गृहिणीने जर काजळ नाही लावला तर डोळे अजिबात छान नाही दिसत. जर तुम्ही बिगिनर्स असाल किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट गर्ल असाल तर तुम्ही काजळ स्किप पण करू शकता. बघू शकता तर डोळे किती सुंदर दिसत आहे, छान असे. होटांना लिप बाम तर लावलेलाच होता मेकअपच्या पूर्वी, तर आपण होटांना आपण ड्रॉ करून घेऊ, कारण की आपल्या होटांना लिपस्टिक एकदम छान लाईन जाईल. तर हे लिप लायनर आहे. तर मी असं छान लिप लायनर लावून घेतलेलं, जेणेकरून आपली लिपस्टिक अशी बाहेर पण जात नाही आणि एकदम सुंदर अशी लिपस्टिक लागते. तर ही सुद्धा कलर स्क्रीनचीच आहे लिपस्टिक, खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे. आणि ही लिक्विड लिपस्टिक आहे, बघू शकता, कारण की लग्न समारंभात आपल्याला थोडीशी डार्केस्ट अशी लिपस्टिकच खूप छान दिसते जी होटांवरती. आणि नंतर त्याच्यानंतर अशी होटं अशी करायची आहे, जेणेकरून आपली लिपस्टिक एकदम छान आणि व्यवस्थित लागून जाते. मग तुम्ही बघू शकता मी किती झटकीपट एकदम छान असा मेकअप तयार केलेला आहे. एकदम मी तुम्हाला एक्सप्लेन करत असते, मेकअप कसा करायचा सांगत असते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण जर तुम्ही हा मेकअप केला ना फक्त 5 मिनिटात कंप्लीट होऊन जाईल तुमचा हा मेकअप.
आणि मराठी मेकअप असला किंवा कुठे लग्न समारंभाला जाण्याचा मेकअप असला तर आपण चंद्रकोर टिकली विना तो अपूर्णच आहे. तर मी आता चंद्रकोर टिकली लावून घेते. तर बघू शकता किती सुंदर आणि छान मेकअप झालेला आहे. शकता मेकअप किती छान आणि सुंदर झालेला आहे तो.